स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस भरतीची ऑफिशियल या ठिकाणी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात कशी बघायची, किती जागा आहे, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांचं कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. तर अपडेट अशी मित्रांनो बघा, पोलीस भरती आयुक्त नागपूर शहर पोलीस शिपाई भरती 2022-23 तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर यामध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23/6/2022च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई 347 यांची रिक्त असलेली पदे मित्रांनो भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 5/3/2024 ते दिनांक 31/3/2024 या कालावधीमध्ये मित्रांनो स्वीकारण्यात येतील. तुम्ही बघू शकता, यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती ही जो वेबसाईट दिली मित्रांनो, ह्या वेबसाईटवर ठिकाणी आणि मित्रांनो ही वेबसाईट दिली या संख्येसह उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो, तुमच्या ठिकाणी जे फॉर्म आहे ते मित्रांनो 5 मार्चपासून ठिकाणी सुरू होणार आहे. 5 मार्चपासून तुम्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता. 31 मार्च मित्रांनो ही लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा, उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा ही जो वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात मित्रांनो फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. तुम्ही बघू शकता, संपूर्ण राज्यामध्ये फक्त एका घटकामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल, म्हणून चुकीची माहिती द्यायची नाही आहे. नंतर पोलीस शिपाई ह्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम मित्रांनो 50 गुणांची या ठिकाणी शारीरिक चाचणी होणार आहे आणि परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरत्यावेळी सदरची बाब मित्रांनो विचारात घेऊन आवेदन अर्ज भरावा, कारण एकाच वेळेस मित्रांनो त्या ठिकाणी परीक्षा होईल. दुसरा पॉईंट सांगितलेलं आहे, भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 प्रमाणात मित्रांनो उमेदवारांची 100 गुणांच्या ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येईल, म्हणून 40% गुण तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरत्यावेळी सदरची बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज भरावा. नंतर शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येईल आणि कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृहविभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. ठीक आहे. नंतर बघा, पुढचं पॉईंट आहे, पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेले प्रमाणपत्र, कागदपत्र, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची मित्रांनो माहिती, अर्ज सादर करण्याचे दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी मित्रांनो सविस्तर सूचना ही जो वेबसाईट दिली मित्रांनो, ह्या वेबसाईटवर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदर जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावे. तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत असं सांगितलेलं आहे. पुढचं पॉईंट आहे, भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचे मित्रांनो ह्या सूचना दिलेल्या होत्या. तुम्ही बघितलं संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगितलेली आहे. 5 मार्चपासून तुमच्या ठिकाणी मित्रांनो फॉर्मचं रेटिंग सुरू होणार आहे. 5 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर नागपूर शहर मित्रांनो पोलीस आयुक्त नागपूर शहरसाठी 347 जागा आहे. अशा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटच्या ठिकाणी जागा आल्या आहेत. तुम्ही बघू शकता, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सर्वांच्या ठिकाणी जाहिराती आलेल्या चेक करून घ्या. प्रत्येक पेपरमध्ये मित्रांनो ह्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किंवा सर्व जाहिराती तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो. सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व जाहिराती मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या सर्व जाहिराती डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.